काल जे हेअर ऑइल बनवलं होतं ना मी, त्याने एकाच वॉशमध्ये बघा माझ्या केसांमध्ये किती फरक पडलाय. लगेच केस गळायचे कमी आलेत. जर व्हिडिओ अजून बघितला नसेल तर चॅनेलवरती आहे, जाऊन बघा नक्की. आज सकाळपासूनच थोडंसं लो फील होत होतं, म्हणून पहिल्यांदा तर लिंबू पाणी पिऊन घेतलं आणि आज स्वयंपाकामध्ये खूप शॉर्टकट मारलेला. फक्त मेथीची भाजी आणि चपातीच केली होती, कारण बरं नसलं ना मी पूर्ण माझा दिवस आहे ना झोपूनच काढते. आता संध्याकाळच्या वेळेला म्हणलं अशीच झोपून राहिले तर मला आजारी असल्यासारखंच वाटेल, म्हणून जरा स्वतःचं आवरून घेतलं. आणि जेव्हा पण आपण थोडंसं काही ना फ्रेश होतो ना, त्यावेळेला आपल्याला स्वतःलाच बरं वाटतं आणि समोरच्यालाही वाटतं. म्हणून सगळ्यात पहिले तर आळस झटकून दिला, स्किन केअर करून घेतलं, छान फ्रेश वाटायला लागलं होतं. आणि मी जास्त काही बाकीचं करत बसत नाही, तुम्हाला तर ते माहीतच आहे, आत्तापर्यंत कळलंच असेल. आता ह्या सगळ्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न असतो की आता भाजीला काय बनवायचं. त्यासाठी वाटाणा, मटार, पावटा जे काही होतं फ्रीजमध्ये बघितलं, पण हे सगळं खाऊन ना मला आता कंटाळा आला होता. म्हणून म्हटलं चला पालकच बनवूया. आणि फ्रीजमध्ये पडून पडून वाटाणा सुद्धा खराब झाला असता, म्हणून म्हटलं थोडासा तो भातामध्येच घालूया. आता वाटाणे घालतीच आहे, तर मला लग्नामध्ये जसा मसाले भात मिळतो ना वाटाणे भात, तसा मला करावासा वाटतो, म्हणून मी आता तोच करून घेत होते. आणि पालक सुद्धा मी साधी भाजी बनवत नव्हते, जी की मी आधी पण शेअर केलेली आहे. ती भाजी मी बनवत होते, जी की आम्हाला दोघांना पण खूप आवडते. असा काही आजचा मेन्यू होता. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. ओके, बाय.